स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण समजून घेत आहोत वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण मार्च महिना कसा असणार आहे, महिन्याची सुरुवात कशी असेल, महिन्यामध्ये कोणते डिसिजन घ्यायचे, तुम्हाला कशा प्रकारे प्रत्येक प्रसंगावरती प्रसंगावधान साधून घ्यायचं आहे हे समजून घ्यायचंय आणि त्यासाठीच खास व्हिडिओ केलेला आहे. संपूर्ण पाहायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला आपल्या चॅनलवरती अनेक महत्त्वाचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा जाणून घेता येऊ शकतात. त्यासाठी चॅनलला विशेष भेट देणं आवश्यक आहे. तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना जर काही अडचणी येत आहेत, समस्येतनं जावं लागते, काही महत्त्वपूर्ण डिसिजन घेताना कुठेतरी मी चुकतोय की काय असा विचार होत असेल तर नक्की मला संपर्क करू शकता. त्यासाठी खाली मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार अनालिसिस करून तुम्हाला जीवनामध्ये घेतलेले निर्णय योग्य आहेत की नाही यावरती विश्लेषण करून घेता येऊ शकतं. आपण राशीफळानुसार माहिती घेतोय, त्यामुळे राशी कुंडलीचा विचार होणं आवश्यक आहे. लग्न स्थानात वृश्चिक रास येते. मंगळ याचे अधिपती होतात. मंगळाचं गोचर चतुर्थ भावातनं आहे, राहुयुक्त. राहुयुक्त मंगळ ज्यावेळेस गोचर करतात त्यावेळेस थोडासा विशेष स्वभावामध्ये एक तापटपणा किंवा तामसी वृत्ती घेऊन येत असतात. तुम्हाला काय करायचंय, याच तामसी वृत्तीवरती नियंत्रण आणायचं आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगेल की शांतीत क्रांती ही म्हण तुम्हाला आता अंमलात आणायची आहे. कुठलीही गोष्ट शांततेने सोडवता येऊ शकते, पण तुमचा शीघ्रकोपी स्वभाव इथे आडवा येऊ शकतो. म्हणून विशेष लक्ष द्यायचं आहे. आपण कुठलाही निर्णय पोहोचवताना समोरच्यापर्यंत आपण डोकं शांत ठेवणं फार आवश्यक आहे. राहूमुळे डोकं थोडंसं विचलित होऊ शकतं. मानसिक राग, संताप आपल्याला सहन न होणं ह्या तक्रारी येतात ज्यावेळेस मंगळ राहूची युती होते. आणि चतुर्थ स्थान हे सुखाचं आहे, सर्व प्रकारच्या सुखाचं आहे. या ठिकाणी हे गोचर आहे. म्हणून फक्त ही काळजी घेतल्यास तुमच्या स्वभावामध्ये स्थिरता किंवा चंचल स्वभाव कमी होण्यासाठी एक आपण उपाय पाहणार आहोत. ते सुद्धा तुम्हाला या महिन्यात प्रकर्षाने करणं आवश्यक आहे. धनस्थानाकडे जाऊयात. धनस्थान काय दर्शवतं, तुम्हाला दैनंदिनीमध्ये जे काही तुम्ही गुंतवणुकी करताय त्यात गुंतवणुकी योग्य होतील का हे दर्शवतं. कुटुंबाचं सुख साथ मिळेल का हे पाहता येतं. या ठिकाणी धनुरास येते. गुरु याचे अधिपती होतात आणि गुरूंचं गोचर सप्तमातनं होते. गुरु सप्तमात आहेत. या ठिकाणी 11 मार्च नंतर गुरूंचं मार्गी अवस्थेतलं गोचर सुरू होणार आहे. मार्गी अवस्थेत जेव्हा गुरु येतात त्यावेळेस तुम्हाला संसार सुख, कुटुंब सुख प्रदान करून देत असतात. मोठ्या गुंतवणुकी करण्यासाठी प्रकर्षाने तुम्हाला उत्साहित करत असतात. आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे जो परमानंद प्राप्त होणार आहे किंवा एक चांगलं गोष्ट तुम्ही अचीव्ह करू शकता, ही जी तुम्हाला आत्मविश्वास देणारी स्थिती असते ती संपूर्ण सुरू होत आहे. त्यामुळे 11 मार्च नंतर निश्चित चांगल्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. गुंतवणुकी स्वरूपातल्या मोठ्या प्रमाणात सुद्धा गुंतवणुकी तुम्ही निश्चित करू शकता. तृतीय स्थान, तिसरं घर पराक्रम, परिश्रम, कीर्ती आणि प्रसिद्धी दर्शवतं. तिसरं घर फार महत्वाचं आहे. प्रत्येकाला पराक्रम आणि परिश्रमाची जोड असल्याशिवाय जीवनामध्ये चांगल्या गोष्टी साध्य करता येत नाहीत. त्यामुळे तिसऱ्या घरामध्ये मकर राशी येते आणि मकर राशीचे जे स्वामी आहेत, जे शनी, त्यांचं गोचर पंचमातनं होते. शनींचं गोचर पंचमातनं, त्रिकोणस्थानाचे स्वामी त्रिकोणातनं गोचर करतायत. सुंदर असा योग आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. परिश्रमातनं तुम्हाला फळ प्राप्तच होणार आहे. सुलभतेने तुम्ही कार्य करू शकणार आहात. ज्या कामांसाठी तुम्हाला खूप वेळ द्यावा लागत होता किंवा पैशाचा संग्रह नव्हता, तेवढे पैसे तुमच्याकडे नव्हते म्हणून तुम्ही एखादा उद्योग व्यवसाय सुद्धा स्टार्ट करू शकत नव्हता, आता शुक्रयुक्त शनीची युती ही तुम्हाला लाभासाठी उत्तम फलदायी ठरणार आहे. त्रिकोण स्थानाचे स्वामी शनी यांचं गोचर शुक्रयुक्त होत असल्यामुळे त्यांच्या दोन्ही ग्रहांच्या सप्तम दृष्टी लाभावर होत आहेत. त्यामुळे पैसा, भांडवल उभं राहू शकतं आणि त्यामुळे तुम्ही व्यवसायामध्ये उतरू शकता, पैसा गुंतवू शकणार आहात. याचबरोबर पंचम स्थानावर शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय पाहतं, या सुद्धा गोष्टी तुम्हाला या महिन्यात उत्तम प्रकारे प्राप्त होणार आहेत. संतती सौख्यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं आवश्यक आहे, कारण त्यानुसार आपण अनालिसिस करू शकतो दाम्पत्याच्या पत्रिकेमध्ये संतती योग या महिन्यात उत्तम आहे का, कन्सिव्ह करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मेडिकली ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे का, किंवा आपल्या पतीसोबत, पत्नीसोबतचे जर संघर्षमय वातावरण असेल, मतभेद असतील तर ते संपुष्टात येण्याची शक्यता आहे का, प्रणय सुख मिळू शकतं का, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊ शकतो. आणि याबद्दलच्या काही अडचणी असतील तुम्ही मला संपर्क करू शकता. त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. राशी पत्रिकेतील 6ष्ठ स्थान तुमचं आरोग्य दर्शवतं.
आरोग्य उत्तम असेल तर आपण कष्टमय जीवन सुद्धा अगदी आनंदाने व्यतीत करू शकतो, कारण आरोग्याची साथ म्हणजे तुम्हाला कष्टाची तयारी दर्शवते. त्यामुळे या ठिकाणचे अधिपती मंगळ होतात. मंगळांचं गोचर चतुर्थ भावातनं होतंय. षष्टाचे अधिपती जेव्हा चतुर्थातनं गोचर करतात त्यावेळेस उत्तम आरोग्य सौख्य देतात, परंतु थोडासा तामसी स्वभाव वाढतो. आहारामध्ये तामसी पदार्थ जास्त घेण्यात येतात आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. विशेष या महिन्यामध्ये डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यासाठी सर्वात प्रथम सांगितलं तुम्हाला मी की रागावरती नियंत्रण ठेवायचं आहे. कुठलाही प्रकार जास्त विचारांचा झाला तर तो विचार तुम्हाला रागाकडे घेऊन जातो आणि त्यामुळे मनस्थिती बिघडते, डोकंदुखीचा त्रास होतो. आणि हे होऊ नये म्हणून आपण उपासनेचं माध्यम घेऊ शकतो. त्याचबरोबर सप्तम स्थान जोडदाराचं सुख, पत्नीचं किंवा पतीचं सुख दर्शवतं. या ठिकाणी येणारी वृषभ राशी शुक्रदेवाचे अधिपती होतात, जे प्रणय स्थानातनं गोचर करतायत, पंचमातनं गोचर करतायत. अर्थात ते शनियुक्त आहेत, परंतु एखादा विषय तुमच्या पत्नीसोबत किंवा पतीसोबत तुम्हाला चर्चा करून सोडवता येणार आहे, तो या महिन्यामध्ये नक्कीच समोर ठेवला पाहिजे, त्यांच्यासमोर मांडला पाहिजे. त्याची रचना उत्तम असावी, तो सगळा संवाद उत्तम प्रकारे शांतपणे असावा, हा प्रमुख तुम्हाला सल्ला असेल, ज्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या पत्नीचं सपोर्ट किंवा पतीचा सपोर्ट मिळेल आणि तुमचं एखादं कार्य जे अनिश्चित राहिलं होतं, कुठेतरी ते कमी पडत होतं, व्यवसाय असेल, नोकरीतली काही टेन्शन्स असेल, हे सॉर्ट आउट होत नव्हते, कुठेतरी मन व्यक्त करायचंय आणि त्यातली सगळ्यात प्रमुख जागा म्हणजे आपली पती किंवा पत्नी यांच्यासोबत आपण मन मोकळे बोलू शकतो, तर तो संवाद तुमचा चांगला होऊ शकतो. यासाठी संसार सुख किंवा वैवाहिक सौख्य असंही त्याला आपण म्हणतो, ते उत्तम प्रकारे मिळू शकतं. प्रणय सौख्य उत्तम प्रकारे मिळू शकणार आहे. राशीपत्रिकेतील भाग्यस्थानाला फार महत्व आहे, कारण ते शुभ संकेत प्राप्त करून देत असतं. मी काहीतरी करावं, मला काहीतरी करायचंय, विचार होणं आणि प्रत्यक्ष कृती होणं, ह्या दोन गोष्टी फार विभिन्न आहेत. यांना एकत्र आणून तुम्ही सक्सेस पर्यंत जात असता. म्हणून या ठिकाणी असणारी कर्क राशी, चंद्राची ही रास आहे, दशमातनं केतूचं गोचर आहे. मनशांतीतून तुम्हाला चांगलं फळ प्राप्त करून देण्यासाठी, शुभ संकेत आणण्यासाठी हा महिना उत्तम आहे. दशमात केतुदेव आहेत. फक्त विचार करून सोडून देऊ नका, कारण ते तसे करतात. दशमात जेव्हा केतू असतात त्यावेळेस तुमची कृती कमी होते, कृतिशीलता कमी होते आणि त्यामुळे निर्णय तुम्ही घेतलेला असतो तो एका बाजूला राहून जातो. म्हणून जो काही व्यापार करायचा आहे, नोकरी सुरू करायची आहे, नवीन नोकरी घ्यायची आहे, पहिला जॉब स्विच करायचा आहे, हे सगळे विचार होते कृतीत आणायचं आहे. या महिन्यामध्ये त्याच्यासाठी तुम्हाला प्रोसेस सुरू करून घ्यायची आहे. बिझनेस कोणता निवडावा, कितीपर्यंत त्याच्यात नफा होतो, तोटा होतो, इथपर्यंत सगळा विचार होणं आणि त्यावरती कृती होणं फार गरजेचं आहे. आणि हा शुभ कालावधी तुमच्यासाठी पहिल्या आठवड्यापासूनच सुरू होत आहे, त्यामुळे पहिल्या आठवड्यापासून तुम्ही कामाला लागायचं आहे. महिन्याचं आपण अनालिसिस घेतोय, त्यामुळे लाभाची स्थिती 15 दिवसानंतर अतिशय श्रेष्ठ असेल. पहिला पंधरवडा थोडासा चंद्रग्रहणाचे इफेक्ट तुमच्यावर असणार आहेत. यानंतर या पहिल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस 3 तारखेला आहे आणि 3 तारखेला चंद्रग्रहण आहे, याचे काहीसे परिणाम अशुभ होणार, मनशांती हरवली जाणं, हे परिणाम तुमच्यावर निश्चित आहेत. त्यामुळे विशेष आर्थिक लाभासाठी सुद्धा आपण चंद्र शुक्राचा अनालिसिस करत असतो. म्हणून चंद्राचं जेव्हा ग्रहण असतं, ज्या महिन्यात ग्रहण असतं त्या महिन्यात थोडासा आर्थिक संचय कमी होत असतो. म्हणून हा महिना तुम्हाला संचयाकडे कमी घेऊन जाणार आहे. विशेष लक्ष द्यायचं आहे. पैसा कुठे गुंतवतोय, कितपत खर्च करतोय, या सगळ्याचा विचार झाला पाहिजे. खर्चाच्या दृष्टीने हा महिना विशेष आहे, मोठा खर्च होऊ शकतो, त्यामुळे नियोजन तुम्हाला करायचं आहे. आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा तुम्हाला या महिन्यात लक्ष द्यावं लागू शकतं आणि त्यासाठी तुमचा पैसा खर्च होऊ शकतो. आता आपण समजून घेतलं 12 घरांवरनं तुम्हाला संपूर्ण मार्च महिना कसा आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की 12 ग्रह एक विशेष कार्य करत असतात, तसेच आपल्या आयुष्यामध्ये एक विशिष्ट फळ सुद्धा प्राप्त वारंवार करून देत असतात. प्रत्येक स्थानाला एक विशेष महत्व आहे, हे तुम्हाला जाणून आलं असेल. मग चतुर्थातल्या राहूवरती किंवा मंगळावरती तुम्हाला काही अडचणी देणारे जे योग आहेत ते कमी करण्यासाठी उपासना करणं पण तितकंच गरजेचं आहे, हेही लक्षात आलं असेल. मग ती उपासना काय कराल, या संपूर्ण महिनाभर तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे. गणपतीला लाल रंगाचं फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहेत, ज्यामुळे तुम्हाला मनशांती प्राप्त होईल. दुसरी गोष्ट म्हणजे चंद्रग्रहणाचा व्हिडिओ, संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, नक्की जाऊन समजून घ्या. त्यात दिलेल्या उपासना सुद्धा 3 तारखेला तुम्हाला करायच्या आहेत. आणि विशेष म्हणजे
या संपूर्ण महिनाभर तुम्हाला नमःशिवाय मंत्राचा जप मंदिरामध्ये बसून सोमवारच्या दिवशी मंदिरात जाऊन तुम्हाला करायचं आहे. यामुळे सुद्धा तुमचं डोकं शांत होऊ शकतं आणि आरोग्य सुधारू शकतं. या पद्धतीने आपण या संपूर्ण महिन्याची माहिती घेतली. आजचा व्हिडिओ कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. पुन्हा भेटणार आहे अशाच विशिष्ट माहितीपूर्ण व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत सध्या आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.